राम राम शेतकरी मंडळी. सध्या आता असा ट्रेंड चालू आहे, कोणी पक्षाला विरोध करतं, कोणी नेत्याला विरोध करतं. पण आता फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणी कोणी आता डायरेक्ट नावावर सुद्धा उपहासात्मक टिप्पणी करू राहिल्या. किंवा आता काही काही म्हणणं आहे बाबा, देशामध्ये नरेंद्र, शिक्षणामध्ये धर्मेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र, जे द्र नाव शेवटला ज्यांचं द्र नाव आहे त्यानं सगळं देशाचं वाटोळ केलं. तर बाबांनो, तुम्ही पक्षावर टीका करा, तुम्ही नेत्यावर टीका करा, पण त्या नेत्याच्या नावाला उपहासात्मक टीका करू नका. कारण की प्रत्येकाच्या नावामागं अलग अलग महत्त्व आहे. जसं की रावसाहेब, भाऊसाहेब, काकासाहेब, जिजासाहेब, तात्यासाहेब, तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, बाली, सुग्रीव, हनुमान, अंगद, नळ, नीळ, जामवंत. याच्यामध्ये योगेंद्र, जितेंद्र, महेंद्र, नरेंद्र, इंद्र, चंद्र, रामचंद्र, म्हणजे जे भारतामधले जे नाव आहे, या प्रत्येक नावामध्ये त्याचं अलग अलग महत्त्व आहे. ज्ञानदेव, कामदेव, चांगदेव, वामदेव, म्हणजे जे काही भारतामधले हिंदू लोकांचे नाव असतील तर त्या प्रत्येक नावामागे त्याचं अलग महत्त्व दडलेलं आहे. जसं जितेंद्र म्हणजे ज्याने काया वाचा वाणी याच्यावर विजय मिळवलेला आहे, त्याला जितेंद्र म्हणतात. रात्र किती जरी झाली तर त्याला जोडी चंद्र असतात, तर त्याला चंद्र म्हणतात. आणि राक्षसांना किती जरी विरोध केला तर देवताचा राजा इंद्र असतो. आणि रामचंद्र जे नाव आहे तर याच्या मागची लय मोठी ख्याती दादांनो. ती ख्याती अशी की जेव्हा भगवान श्री रामचंद्राचा जन्म झाला तेव्हा भगवान सूर्य माळावना सूर्यास्त होईना की त्यांना भगवान रामचंद्राचं स्वरूप गुण पाहा लागले. तो 1 महिना भगवान सूर्यनारायण जायला तयारच नाही होईना. पण रात्रीने विनंती केली, जी काळी रात्र असते ना, तिने देवाला विनंती केली, बाबा देवा, जरी भगवान सूर्य जरी तुमचं जरी दर्शन घेऊन 1 महिना होऊ राहिला तरी आम्हाला तुमचं दर्शन होऊ दे ना. तर भगवान श्रीरामचंद्रांनी भगवान सूर्यनारायणाला आज्ञा दिली, बाबा आता तुम्ही सूर्यास्त व्हा किंवा मावळतीला जा. मग रात्र आली आणि रात्र देवावर रुसली, बाबा देवा 1 महिना झाला तुम्ही आम्हाला दर्शन दिलं नाही. तर भगवान श्री रामचंद्र म्हणाले, बाबा मी कोणावर अन्याय करणारा माणूस नाही, मी सगळ्याला न्याय देणारा आहे. तर म्हणे तुम्ही जरी मला माझं दर्शन तुम्हाला जरी उशिरा भेटलं असलं पण तुम्हाला मी माझं गुण तुमच्यात हे करतो, प्रदान करतो. मग भगवान श्री रामचंद्रांनी सावळं स्वरूप प्रदान केलं. मग रात्रीचं झाल्यानंतर चंद्रदेव रुसले, बाबा देवा तुम्ही भगवान सूर्यनारायणाला अडवलं नाही, रात्रीला खुश केलं, पण मग माझं काय? तर भगवान श्रीराम प्रभू म्हणाले की बाबा मला आजपासून लोक रामचंद्र या नावाने ओळखतील व राम नंतर चंद्र, म्हणजे जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टीचं नाव निघेल तेव्हा प्रभू श्री रामचंद्रच लोक म्हणतील. तर अशी ख्याती आहे दादांनो. प्रत्येक नावामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची ख्याती आहे. त्यामुळे व्हिडिओ काढायच्या नादामध्ये कोणीही कोणाच्या नावाला उपहासात्मक बोलू नका. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
पटला तर फॉलो करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला कधी तर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.